नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जुलै 2025चं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्व वसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:51 ते 12:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:32 ते 2:13 आणि यमगंड काळ पहाटे 7:30 ते 9:11 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी आणि नेपच्यून बरोबर युती योग करणार आहे. गुरु बरोबर केंद्र योग करणार आहे आणि हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे स्ट्रेस किंवा रिस्क या भानगडीत पडू नका. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. आर्थिक व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं राहील. थोडासा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला लाभाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण संधी येऊ शकतील. आर्थिक व्यवहार संदर्भात काळजी घ्या. गुंतवणूक आणि खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काही चमकदार कल्पना तुम्हाला आजच्या दिवशी सुचवू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तुमच्याच राशीतल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन संकल्पना समोर येऊ शकतील. मात्र निर्णय घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यापासून थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चमकदार कल्पना समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्कृष्ट अनुभव तुम्हाला मिळू शकतील. सिक्स सेन्स किंवा अंतस्फूर्तीद्वारे काही महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्या समोर येऊ शकतील. काही चांगल्या संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन निर्णयासाठी शुभफलदायी असतील. काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती करणार आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहावं लागेल. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमच्या भावनांचा तोल जाऊ शकेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची नवीन कामं, त्याचप्रमाणे इझी मनीच्या मागे धावू नका. अंदाज चुकू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात छोटे मोठे काही चांगल्या घटना घडू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती करणार आहे. भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि दशमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र काही चांगले उत्तम अनुभव किंवा चांगल्या संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल. अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र भाग्यातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण कामं त्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर थोडेफार मतभेद निर्माण होऊ शकतील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभाची सुद्धा शक्यता आहे. मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज होऊ शकतील. थोडंफार नातेसंबंधामध्ये गढूळता येऊ शकेल. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठल्याच प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारते. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये असाल तर त्यासंबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. छोट्या मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा अशाच प्रकारचे काय अनुभव मिळू शकतील. छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. फिरणं थोडं जास्त होईल. दमछाक थोडी जास्त झाल्यासारखे वाटते. आरोग्यावरती त्याचा थोडासा परिणाम दिसू शकेल. मानसिक तणावाखाली तुम्ही जाऊ शकाल. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. 4थातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे. पैशाच्या संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी जपून करणं गरजेचं राहील. गुंतवणूक किंवा खर्च यावर बारीक नजर ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित गुंतवणूक किंवा खर्च यामुळे तोटा किंवा
त्रास होण्याची शक्यता राहील, काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर अतिशय उत्तम चांगले अनुभव मिळू शकतील. पारमार्थिक अनुभव मिळण्याची शक्यता सुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र जर तुम्ही सामान्य संसारी व्यक्ती असाल तर कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्रातले असतील आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. स्ट्रेस थोडा जास्त जाणवू शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा मतभेद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.